नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केटीच्या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील। विद्यार्थी मित्रांनो, आज अंकेक्षण या विषयातील प्रकरण 2 तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल यातील रोख पुस्तकांच्या जमा बाजूवरील विविध बाबींचे प्रमाणन या विषयी आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्याख्यानात आपण रोख पुस्तकांचे प्रमाणन आणि पावती परीक्षण यातील नावे किंवा प्राप्ती बाजूचे प्रमाणन कसे करावे आपण बघितलं। म्हणजेच कॅश रिसीप्ट या बाजूंचे प्रमाणन कसे करावे हे आपण बघितलं। यानंतर आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत रोख पुस्तकांचे जमा किंवा देणे बाजूवरील विविध बाबींचे प्रमाणन म्हणजे कॅश पेमेंट। याचं कॅश पेमेंटचं प्रमाणन आपण कसं करणार हे आपण बघणार आहोत। यामध्ये आहेत रोख खरेदी, कॅश परचेस, मजुरी, वेजेस, वेतन, सॅलरी, धनकोची देणी, देय हुंड्या, जमीन व इमारत, यंत्रे व फर्निचर यांची खरेदी, गुंतवणूक, विमा हप्ता आणि प्रारंभिक खर्च म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस। विद्यार्थी मित्रांनो, तेच आपण एक एक बघूया। रोख पुस्तकांच्या जमा किंवा देणे बाजूवरील विविध बाबींचे प्रमाणन। नंबर 1, रोख खरेदी, कॅश परचेस। सर्वसाधारणपणे व्यवसायाला त्वरित आवश्यक असणारी किरकोळ स्वरूपाची खरेदीच रोख खरेदीने केली जाते। अशी खरेदीचे प्रमाणन ही पुढील बाबींनी केले जाते। नंबर 1, रोख खरेदीचे व्यवहार अधिकृत असल्याची खात्री करून घ्यावी। नंबर 2, रोख खरेदी केलेल्या वस्तूची भौतिक तपासणी करावी, म्हणजे खरोखरच ती वस्तू घेतलेली आहे किंवा नाही। नंबर 3, रोख खरेदीचे सर्व व्यवहार व्यवसायाशी संबंधित असल्याची खात्री करून घ्यावी। नंबर 4, रोख खरेदीच्या संदर्भात माल, आवक पुस्तक, पावत्या, खरेदी आदेशाची स्थळ प्रत इत्यादी दस्तऐवजांची तपासणी करून ती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी। रोख खरेदीसाठी योग्य त्या संबंधित अधिकाऱ्याची संमती असल्याची खात्री करून घ्यावी। अशा पद्धतीने रोख खरेदीचे आपण प्रमाणन करू शकता। नंबर 2, मजुरी। ज्या व्यवसाय संस्थेत विविध प्रकारचे उत्पादन केले जाते त्या व्यवसाय संस्थेत मजुरी हा उत्पादनाशी निगडित असलेला खर्च महत्त्वाचा असतो। म्हणून अशा खर्चांवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य प्रकारची अंतर्गत नियंत्रण पद्धती असणे आवश्यक आहे। अंतर्गत नियंत्रण पद्धती कार्यक्षम असेल तर मजुरीच्या खर्चाचे प्रमाणन करणे सोपे होते। अन्यथा मजुरीच्या खर्चात लबाडी, अफरातफरीमुळे या खर्चाचे प्रमाणन करणे अवघड असते। मजुरीच्या खर्चाचे प्रमाणन पुढील प्रकारे केले जाऊ शकते। नंबर 1, मजुरी पत्रकाचे परीक्षण करताना मजुरी पत्रकातील काही मजुरांचे जॉब कार्ड तपासणे, तसेच मजुरी पत्रकातील रक्कम व रोख पुस्तकातील रक्कम बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी। नंबर 2, मजुरी पत्रकावर ते तयार करणाऱ्या कर्मचाऱ्याची, सुपरवायझरची, अधिकाऱ्याची आणि प्रत्यक्ष मजुरी वाटणाऱ्या रोखपालाची सही आहे किंवा नाही हे पाहावे। नंबर 3, मजुरी पत्रकाची संपूर्ण तपासणी करावी, त्यातील गुणाकार आणि बेरजा ह्या तपासाव्यात। उभ्या किंवा आडव्या बेरजांची पण तपासणी करावी। नंबर 4, मजुरांना योग्य प्रकारे त्यांना ठरल्यानुसार मजुरीचे वाटप केले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी। नंबर 5, व्यवसायाच्या कामाच्या ठिकाणी अचानक भेट देऊन मजुरांची उपस्थिती पाहावी। मागील महिन्याचे मजुरी पत्रक व चालू महिन्याचे मजुरी पत्रक यांची तुलनात्मक अभ्यास करावा व त्याचे परीक्षण करावे। मजुरांच्या रजा नोंद पुस्तकात योग्य प्रकारे नोंदवल्या आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यावी। मजुरांचे कार्यपत्रक म्हणजे जॉब कार्ड आणि वेळ नोंद पत्रक म्हणजे टाइम कार्ड ठेवण्याची पद्धत शास्त्रीय असल्याची खात्री करून घ्यावी। अशा पद्धतीने मजुरी किंवा वेजेस याचे प्रमाणन अशा पद्धतीने केले जाऊ शकते। नंबर 3, वेतन। विद्यार्थी मित्रांनो, मजुरीच्या संदर्भात असलेली अंतर्गत नियंत्रण पद्धती वेतन देण्यासाठी असली पाहिजे। प्रत्येक व्यवसाय संस्थेने कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पगारपत्रक किंवा वेतन नोंदवही ठेवलेली असते। या पगारपत्रकाच्या आधारे कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते। मजुरी पत्रकाच्या तपासणीप्रमाणेच अंकेक्षकाने पगारपत्रकाची तपासणी केली पाहिजे। पगारपत्रक 2 भागात विभागले असते। पहिल्या भागात कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या एकूण वेतनाची माहिती असते। उदाहरणार्थ कर्मचाऱ्याचे नाव,
हुद्दा, मूळ वेतन, महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, इतर भत्ते व ज्यादा कामाचे वेतन इत्यादी. दुसऱ्या भागात कर्मचाऱ्याच्या वेतनातून एकूण कपात करावयाची रकमेची माहिती असते. उदाहरणार्थ भविष्य निर्वाह निधी, विमा हप्ता, घेतलेली उचल, प्राप्ती कर, व्यवसाय कर व इतर कपात इत्यादी एकूण द्यावयाच्या वेतनातून एकूण कपात करावयाची रक्कम वजा जाता निव्वळ वेतनाची रक्कम शेवटच्या रकान्यात दाखवलेली असते. आणि सर्वात शेवटी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नावापुढे वेतन मिळाल्याबद्दल स्वाक्षरीसाठी रकाना असतो. अशा वेतनाचे प्रमाणन हे पुढील प्रमाणे केले जाते. नंबर 1, सर्वप्रथम वेतन पत्रकातील सर्व रकान्यांच्या घेतलेल्या बेरजा बरोबर आहेत की नाही हे पाहावे. नंबर 2, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नावासमोर दर्शवलेली एकूण वेतने, एकूण कपात, एकूण रक्कम व निव्वळ वेतनाची रक्कम बरोबर असल्याची खात्री करून घेणे. नंबर 3, सर्व कर्मचाऱ्यांची वेतन मिळाल्याबद्दल वेतन पत्रकावर सह्या केल्या असल्याची खात्री करून घ्यावी. नंबर 4, कर्मचाऱ्यांच्या रजेच्या योग्य प्रकारे नोंदी असल्याची खात्री करून घ्यावी. कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबाबतचा तपासणी करणे. वेतनातून ज्या कपाती केलेल्या आहेत त्या कायद्यानुसार व नियमानुसार आहेत याची खात्री करून घ्यावी. कर्मचाऱ्यांचे पगार बँकेमार्फत होत असेल तर बँकेत पाठवलेल्या वेतनाची यादी व वेतन पत्रकातील रक्कम पडताळून पाहणे. कर्मचाऱ्यांचे पगार रोखीने होत असेल तर वेतन देण्यासाठी बँकेतून काढलेली रक्कम आणि निव्वळ पगाराची रक्कम बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. आणि कर्मचारी वेतनाच्या व कपातीच्या रकमांची नोंद रोख पुस्तकात योग्य प्रकारे झाल्याची खात्री करून घ्यावी. अशा पद्धतीने वेतन या ॲटमचे आपल्याला जर प्रमाणन करायचे असेल तर अशा पद्धतीने आपण ते करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, नंबर 4 आपण बघूया धनकोची देणी, पेमेंट ऑफ क्रेडिटर. व्यवसाय संस्थेने इतर पुरवठा संस्थांकडून मालाची उधारीने खरेदी केलेली असेल तर त्या उधारीची रक्कम व्यवसाय संस्थेच्या धनकोंना देण्यात येते. अशा धनकोंना रक्कम दिल्याबद्दलची तपासणी अंकेक्षकाने काळजीपूर्वक केली पाहिजे. अशा धनकोंची देणी दिल्याबद्दलच्या व्यवहारांचे प्रमाणन हे पुढील प्रमाणे केले जाते. नंबर 1, व्यवसायामध्ये माल उधारीवर खरेदी केला आहे याची खात्री करून घेणे. त्यासाठी खरेदीच्या पावत्या, खरेदी कसर पत्रक, पत्रव्यवहार इत्यादी दस्तऐवजांची तपासणी करावी. नंबर 2, व्यवसाय संस्थेने उधारीची रक्कम दिल्यानंतर मिळालेली पावती अंकेक्षकाने तपासावी व त्या पावतीवरून रोख पुस्तकातील नोंदी तपासाव्या. व्यवसाय संस्थेतील मालसाठा, नोंद पुस्तक, माल खरेदी आदेश, गोदामातील नोंदी, आवक पावत्या इत्यादी दस्तऐवजांची तपासणी करावी. अशा पद्धतीने पेमेंट ऑफ क्रेडिटर्स याचं जे काही प्रमाणन वाउचिंग जर करायचं असेल तर ते अशा पद्धतीने केलं जाऊ शकतं. नंबर 5, देय हुंड्या. व्यवसाय संस्थेतील देय हुंड्यांची रक्कम देण्यासंबंधीच्या व्यवहारांची अंकेक्षण पुढील प्रमाणे केले जाते. नंबर 1, मूळ देय हुंडी आणि रक्कम मिळाल्याची पावती याची तपासणी अंकेक्षकाने करून त्यामधील रकमांची जुळणी होते की नाही याची खात्री करून घ्यावी. आणि नंबर 2, बँकेतून देय हुंडींची रक्कम दिली जात असेल तर रोख पुस्तकातील नोंदींची आणि बँक पुस्तकातील नोंदींची तपासणी अंकेक्षकाने करावी. अशा पद्धतीने आपण आज 5 गोष्टी बघितल्यात आणि या 5 गोष्टींचं प्रमाणन आपण कसं करणार आहोत हे पण आपण बघितलं. यामध्ये आपण बघितलंय की रोख पुस्तकाच्या जमा किंवा देणे बाजूवरील विविध बाबींचे प्रमाणन, याचाच अर्थ कॅश पेमेंट. त्यामध्ये आपण बघितलं रोख खरेदी म्हणजे कॅश परचेज असेल तर कसं प्रमाणन करावं, मजुरी वेजेस असेल तर कशा पद्धतीने प्रमाणन करावं, वेतन सॅलरी असेल तर कशा पद्धतीने प्रमाणन करावं, धनकोंची देणी आणि देय हुंड्या यांचं प्रमाणन कसं करावं आपण बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायासाठी तुम्हाला आज मी प्रश्न देत आहेत. अंकेक्षण या नात्याने खालील रोख पुस्तकांच्या जमा किंवा देणे बाजूवरील विविध बाबींचे प्रमाणन तुम्ही कसे कराल आणि त्यामध्ये आपण ज्या काही आजच्या 5 गोष्टी बघितल्यात त्या आहेत रोख खरेदी, मजुरी, वेतन, धनकोची देणी आणि देय हुंड्या. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणत्याही एका आयटमचं प्रमाणन कसं केलं जातं हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्याख्यानात आपल्याला जर काही शंका असतील किंवा मला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही त्या माझ्या ईमेल ॲड्रेसवर विचारू शकतात. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@catechamcollege.ac.in. थँक्यू व्हेरी मच.